PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 26वा. लेखिका प्राची सोळे. थँक्स, मी निघते आता, बोलून काजल बाहेर निघून गेली आणि आदिराजने दीर्घ श्वास घेतला. त्याने मोबाईल हातात घेतला व एका फोटोकडे टक लावून पाहू लागला. ओठांवर मंद हसू आले. तो फोटो मैथिली राजेचा होता. कथा पुढे सुरू. घरी येईपर्यंत आदिराजचा विचार पक्का झाला. आईशी बोलून मैथिलीला घरी आणायची, तिची ओळख करून द्यायची. आई बोलेल तिच्याशी, रीतसर मागणीच घालायची. कार पार्क करून तो आत आला. नंदिनी फोनवर कोणाशी तरी बोलत होती. तिने आदिला येताना पाहिले व फोन आटोपता घेतला. आदिराज, आज लवकर आलास? डॅडी पण आलेत का? नाही, माझी मीटिंग होती बाहेर, ती करून तसाच घरी आलो, तो म्हणाला. बस, तुला कॉफी सांगते. आता नको काही, डायरेक्ट जेवेनच. काय बनवलेस? त्याने विचारले. तुझ्या आवडीचं नॉनव्हेज. मस्त, पण आता थोडा वेळ इथे बस, मला तुला काही सांगायचे आहे. डॅडी येण्याच्या आत सांगतो, आदिराज म्हणाला. असं काय ते? सांग ना पटकन, मी ऐकते. त्याच्या बाजूला बसत नंदिनी बोलली. मॉम,